आणि प्रत्येक एका धावेसाठी 1 गुण आहेच. म्हणजे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी इथून जर आपण विचार केला मेडन ओव्हर ज्यानं फेकले असेल त्याला 5 गुण दिले जातील, याची नोंद घ्यायची आहे. या स्पर्धेचे नियम आहेत आणि या नियमावली आपल्यापर्यंत पोहोचले जातात. मिडल ओव्हरसाठी 5 गुण आणि एका प्रत्येक विकेटसाठी 4 गुण दिले जातील. म्हणजे प्लेयर ऑफ टुर्नामेंट आपण पाहायला गेला तर टू व्हीलर बाईक आहे. इथून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्टचे शूज पाहायला मिळतील आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सुद्धा एक स्पोर्ट शूज आणि आकर्षक ट्रॉफी पाहायला मिळतील. गेम ऑनचा इथून इशारा झालाय. अतिशय चांगला फटका इथून आपण पाहू शकता. इथून डेंजर इन धावत होते फलंदाज आणि इथून मात्र धाव घेत असताना फलंदाज ऐन मोक्याच्या वेळी मेगा फायनलच्या मॅच मध्ये इथून फलंदाज होतील रोशन म्हात्रे धाव बाद. षटकार हॅट्रिकसाठी इथून श्रावणी प्रवीणजी गायकर कामोडे यांच्या वतीनं तब्बल 3000चं कॅश प्राइज दिलं जाईल प्रत्येक फलंदाजाला. षटकार हॅट्रिकसाठी श्रावणीजी प्रवीण गायकर कामोडे यांच्या वतीनं इथून 3000चं कॅश प्राइज. अतिशय खरं तर चांगली मॅच पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर विनय हा गोलंदाज होता आणि विनयला खरं तर सांगीतून यश मिळालं जात आहे. आज बेलपाड संघाचा एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे. या अगोदर एक दिग्गज संघाला पहिला क्रमांक ज्या मारेल सेमीफायनल मध्ये ज्याशी पराभूत झाला असेल त्याला 3रा क्रमांक, जो 2रा मारेल त्याला 4था. हे प्रत्येकाला माहिती आहे. जाऊया इथून बॅक टू क्रिकेट. अतिशय चांगली मॅच. परिस्थिती किती कठीण असली तरी स्वप्न मात्र मोठी पहा, कारण काळ आणि वेळ मात्र नक्की बदलते. इथून मात्र 30 स्वप्न घेऊन मैदानामध्ये भैरीनाथ बेलपाडा संघ उतरलाय. आज एकीचं बळ मैदानामध्ये पाहायला मिळते आणि तब्बल भरपूर सारे प्रेक्षक बेलपाडा संघाच्या बाजूने पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर एक महत्वाची विकेट रोशन म्हात्रे इथून बाद झालेत. यावेळचा चांगला फटका आहे. एलिव्हेशन खराब आहे आणि इथून मात्र उडालेला झेल. सलग दुसऱ्या चेंडूवर दुसरी विकेट. इथून मात्र कामोडे संघाचा दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर. चला बेलपाडा संघाचे जे प्रेक्षक आहेत ना त्यांना आता विनंती करतोय आयोजकांच्या वतीने थोडेसे पडद्याच्या पाठीमागे राहा. पण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विनय म्हात्रेसाठी. बेलपाडकर यस तुमचा आवाज आज मात्र त्यांचा आवाज ऐकायला मिळतोय. बरेचसे प्रेक्षक 2 चेंडूवर महत्वाच्या श्रेणी 2 विकेट त्यांना बाद केल्यात. इथून आपण पाहू शकता मैदानाच्या बाहेर येत असताना फलंदाज चेतन गोवारी इथून बाद झालेत. परेश म्हात्रे आणि आता मात्र बारक्या कांबळे अशी 2 फलंदाज आता मैदानामध्ये दाखल होतील. मात्र सुरुवातीला पहिल्याच षटकामध्ये विनय म्हात्रेची काय गोलंदाजी राहिली. पहिल्या 2 चेंडूवर महत्वाचे फलंदाजांनी त्यांना बाद केलाय. रोशन म्हात्रे आणि चेतन गोवारीला प्रतिदर असं दाखवलाय. इथून आता मात्र परेश म्हात्रे जे ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्राईक हिंडला आपण बारक्या कांबळेला पाहू शकताय. 4 ओव्हरची मॅच आहे. मेगा फायनलची लढत इथून मात्र आता आपण पाहू शकताय. यावेळी हलक्याने खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळून काढलाय. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा आपण धाव पाहू शकता. इथून धावांना शुभारंभ झालाय जय हनुमान कामोडे संघाला. एका बाजूला एक दिग्गज बलाढ्य संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आज विचार केला तर बेलपाडा संघ सुद्धा आज एकवटला गेलाय. आणि इथून मात्र या सरपंच चषक 2022 स्पर्धेमध्ये शानदार ही त्यांच्या बाजूने खेळ सुद्धा पाहायला मिळतोय. इथून आपण कौतुक करूयात गोलंदाज विनयचं. समोर आहेत इथून बारक्या कांबळे. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. इथून मात्र खरं तर डायरेक्ट हिट झाला असताना तर एक मोठी विकेट बारक्या कांबळे बाद झाली असते. तिथं मला वाटतं गोवर्धन होते खरं तर डायरेक्ट हिट केला असताना तर कदाचित एकतर एक धाव एक्स्ट्रा मिळाली असती, पण कदाचित बाद झाला असं बारक्या कांबळे बाद झाला असं. चला बेलपाडा संघाचे जे प्रेक्षक आहेत त्यांना आता कळकळीची विनंती आहे आपण पडद्याच्या पाठीमागे उभं राहा, सहकार्य करा विनंती आहे. आयोजकांच्या वतीने विशेष सूचना आहे. चला आणि गेम सुद्धा स्पीडअप करा विनंती आहे. आता तिथं आयोजक जातील आमचे अलंकार दादा घरत असतील, अनेकेची घरत असतील, हे सुद्धा आता त्या सर्व प्रेक्षकांना
कळकळीची विनंती करतील श्रावणी प्रवीणजी गायकर कामोडे यांच्या वतीनं षटकार हॅट्रिक साठी 3000चे कॅश प्राइज प्रत्येक फलंदाजाला दिले जातील। इथून ऑन स्ट्राईकला तर आपण परेशला पाहू शकताय, धावपटा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 2-2 थोडीसा खडताल सुरुवात झाली जय हनुमान कामोडे संघाची। एका बाजूला आज विचार केला तर हे पनवेल तालुक्यातील 2 संघ आहेत, बेलपाडा संघ सुद्धा अगदी पनवेल तालुक्यातील बाउंड्रीच्या जवळ असेल हा खरं तर गाव आहे। आणखी एक तेज तर्रार चेंडू विनायकचं कौतुक करूयात, समोर मात्र परेश मात्रे आणि चांगली तो गोलंदाजी करतोय, कौतुक करूयात गोलंदाजाचा। अप्रतिम हे षटक पाहायला मिळत आहे। 5 चेंडूंचा इथं खेळ समाप्त झालाय, धावपटा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 2 धाबा। अतिशय चांगली गोलंदाजी विनयची राहिली। P1च्या षटकामध्ये आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगले षटक फेकणारा गोलंदाज म्हणून विनयकडे पाहिलं जात आहे। बॅटची कडा स्लिप मध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण गचाल झालंय, क्षेत्ररक्षक होते थोडीशी फंबल पाहायला मिळतात आणि इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि विनय मात्रेच्या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे तब्बल 3 धावा आणि फलंदाजाने त्याने बाद केलंय ते म्हणजे 2। इथून मात्र एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विनय मात्रेसाठी। चला विनयच्या षटकामध्ये जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर सांघिक यश मिळालंय, म्हणजे ते बॉलरच्या अकाउंट मध्ये नसेल। प्रत्येक आता खेळाडूला माहिती आहे नियम। सनी ठाकूर इथून दुसरा गोलंदाज इथून तैनात झालाय। मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी त्याची राहिली होती जासे संघ विपक्ष। इथून सनीसाठी बक्षीस लागले जाते आमचे नॅनो। ही जर षटक चांगलं राहिलं आणि या षटकामध्ये जर बारक्या कांबळे किंवा परेश जर त्यांना विकेट मिळवला तर उद्याची मात्र त्याला पार्टी एक ट्रीट दिलं जाईल आमच्या नॅनोच्या माध्यमातून। पहिल्या षटकाचा इथून समाप्तीचा खेळ झालाय, 3 धावा आपण धावपटावर पाहू शकताय। इथून करता आज अनुमजी पाटील यांचा संघ जय हनुमान कामोडे संघ खेळताना पाहायला मिळतोय। अजून 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे। ऑन स्ट्राईकला आपण परेशला पाहू शकताय, गोलंदाज सनी ठाकूर। चांगला फटका, इथून मात्र ही झेल घेणं गरजेचं होतं। विनय मात्रे आपण पाहू शकताय झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत, थोडासा हा दूरवर चेंडू राहिलाय, त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता। इथून 1 धाव कंप्लीट केली जाते आणि एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागले गेले त्या म्हणजे 4 धावा। या मॅचला या मेगा फायनल मध्ये अशक्य कॅच तुम्हाला शक्य करून घ्यावे लागणार आहेत, कारण कामोडे संघाचा जर तुम्ही आज पराभव केलात ना तर क्रिकेटच्या इतिहासामध्ये तुमचं नाव अगदी उंच क्षितिजावर पाहायला मिळू शकतंय। एक दिग्गज संघ आहे, बलाढ्य संघ आहे। लोअर फुल टॉस होता, बारक्या कांबळेच्या बॅटच्या रडर मध्ये आला नाहीये। मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, इथून आणखीन 1 धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागल्या जातील त्या म्हणजे तब्बल 5 धावा। इथून चांगली गोलंदाजी, कौतुक करूयात कांचनजी, कारण समोर एक बलाढ्य संघ आहे, दिग्गज संघ आहे। रायगड मधील आपण म्हणू शकतोय की वेल फिनिशर किंवा मातब्बर खेळाडूंचा संघ आहे कामोडे संघ, आणि त्याच्या समोर मात्र काय चांगली गोलंदाजी बेलपाडा संघाची पाहायला मिळते। अगदी जासईच्या बाजूला असलेला हा बेलपाडा गाव आणि त्यांची मात्र आज गोलंदाजी धारदार राहिले। सनी ठाकूर अगदी खोलामध्ये होता, हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहेत। इथून आणखीन 1 धाव कंप्लीट केली जाते आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा आपल्या पाहायला मिळतात त्या म्हणजे 6 धावा। जर विचार केला ना या संघाचा सुरुवातीला पहिल्या नावा संघाला पराभूत केलं होतं, त्यानंतर जर आज विचार केला ना वडवली ब संघाला त्याने पराभूत केलं होतं, त्यानंतर दारावे संघाला पराभूत केलं होतं आणि आता मात्र मेगा फायनल मध्ये दाखल होत असताना बेलपाडा संघासमोर थोडीशी कठीण परिस्थितीमध्ये अडकलाय तो म्हणजे कामोडे संघ। 4ही वेळा खरं तर बॅटिंग केलंय आणि त्यावेळी धावा त्यांनी डिपेंड केल्यात। इथून आपण जर विचार केला तर इथून आता पाहूया ही मेगा फायनलची मॅच। हा फटका फसला गेलाय, पण बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत। इथून आणखीन 1 धाव कंप्लीट केली जाते आणि एकेरी धावेनिशी धावपटा धावा पाहायला मिळतात त्या म्हणजे तब्बल 7 धावा। अतिशय चांगली मॅच आज जर विचार केला तर बेलपाड संघाची गोलंदाजी धारदार पाहायला मिळाली। सनी ठाकूरचा आपण कौतुक करूयात, या गोलंदाज षटकपैकी त्याचा आतापर्यंत धावा खर्ची केल्या त्या म्हणजे तब्बल 4 धावा। या षटकातील आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, धावपटा धावा लागले गेले 7 धावा। ऑन स्ट्राईकला परेश आहे, इथून समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डीप पॉइंट क्षेत्रातून एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। इथून 1 धाव कंप्लीट आणि एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागले गेले 8 धावा। काय चांगला कॉन्फिडन्स आता बेलपाड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो, कारण पहिल्या षटकामध्ये महत्वाचे विकेट गेलेत आणि त्यानंतर जर विचार केला सनी ठाकूरचे षटक 5 चेंडूमध्ये आज 5 धावा त्याने खर्ची केल्यात। अगदी बारक्या कांबळे तर सातत्याने खेळाडूला आपण व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना रायगड मधून खेळताना कित्येक वेळा पाहिलंय। खरं तर ओपन खेळत असताना तालुका स्तरीमध्ये आदर्श पनवेल मधून कित्येक वेळा खेळताना त्याला पाहिलंय, पण आज मात्र ग्रामीण खेळत असताना विचार केला ना या खेळाडूला बांधून ठेवलाय।
यावेळी तेच सर्रास चेंडू सनी ठाकूरचा इथून आपण पाहू शकताय स्टंपिंग केलाय आणि पंचांना थर्ड अंपायर रेफर केलाय. पाहू शकता आपण आता स्क्रीनवर जोरदार अपील झालंय. इथून आपण पाहू शकता रोहन कडू यष्टिरक्षक होते आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये इथून पंच निर्णय पोहोचवतील. थर्ड अंपायर प्रसादजी सहस्त्र बुद्धे आपल्या पाहायला मिळतील. इथून चला इथून मात्र फलंदाज होतील ओ युटी आउट. यस बारक्या कांबळे इथून एक महत्वाची विकेट. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सनी ठाकूर साठी. गोलंदाजी आवडली असेल तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 6 चेंडू फेकलेत आणि इथून मात्र फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि महत्वाची विकेट. इथून मात्र बारक्या कांबळेला प्रदर्शन दाखवलाय. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावपटावर आपण धावा पाहू शकता. जय हनुमान कामोडी संघाच्या प्रथम बॅटिंग करत असताना 3 बाद 8 धावा. 5व्या क्रमांकावर सोनू पाटील इथून दाखल होतील. धावपटला धावा लागले गेल्या त्या म्हणजे 8 धावा. इथून गोलंदाज प्रीतम घरात तिसरं षटक हाताळत असताना मेगा फायनलची मॅच आहे आणि या मॅच मध्ये सध्या अशी गोलंदाजी चालू आहे ना कांचन दादा की प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जणू काय बहिरीनाथ बेलपाडा संघाला खुणवते. अशा प्रकारची सध्या गोलंदाजी आज बेलपाडा संघाची पाहायला मिळते. कौतुक करूयात बेलपाडा संघाचं. काय चांगली गोलंदाजी त्यांची राहिली. अगदी रोशन म्हात्रे, चेतन गोवारी, बारक्या कांबळे आपल्या संघासाठी मोठी कामगिरी करू शकले नाही आहेत आणि अगदी जर विचार केला तर छोटी कामगिरी करून ते मैदानाच्या बाहेर झालेत. इथून सोनू पाटील आणि इथून मात्र परेश म्हात्रेला चांगला खेळ करावा लागणार आहे. चांगला फटका इथून पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. इथून मात्र गोलंदाजानं स्वतःच्या फॉलोमध्ये झेल टिपलाय पण इथून हा नो इशारा आलाय. 1+1 अशा 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातील आणि इथून मात्र येणारा पुढील चेंडू फ्री हिटचा असेल. परीशने खेळलेला हा फटका इथून जर आपण पाहायला गेला तर हाईट फॅक्टर चेक केली तर बरीचशी उंच हा चेंडू होता आणि मात्र पंचानं योग्य निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. 1+1 अशा 2 धावा इथून कंप्लीट. 10 धावा धावपटा लागले गेल्यात आणि इथून मात्र येणारा पुढील चेंडू फ्री हिटचा असेल. ऑन स्ट्राईकला आहेत सोनू पाटील. धावपटा धावा लागले गेल्यात त्या म्हणजे 10 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण इथून मात्र पंचांचा इशारा आलाय. इथून आव्हानदार चेंडू प्रीतम घरात फ्री हिट कंटिन्यू असेल. धावपटा धावा लागले गेले ते म्हणजे 11 धावा. नीरजी राणावत सरांचं आपण कौतुक करूया. त्यांच्या समेत आमचे जोडलेले गेलेले हेमंतजी कोळी आणि प्रसादजी सहस्त्रबुद्धे अशी 3 व्यावसायिक पंच पाहायला मिळाले आहेत आमच्या समेत आज संपूर्ण रात्रीमध्ये. ओंकारजी शेट्टे, प्रवीणजी गायकर, मी स्वतः विपुल पाटील, प्रसादजी भोईर, दादरपाडा असे समालोचक आज आपल्याला ऐकायला मिळाले. आत्मारामजी म्हात्रे सूत्रसंचालनाच्या भूमिकेमध्ये. यावेळचा चेंडू खरं तर पडल्यानंतर तेज सर्रास वेगवान होता. प्रीतमने इथून कमबॅक करून दिलंय. अतिशय चांगली गोलंदाजी आज राहिली ती म्हणजे बेलपाडा संघाची. आपण जर आज विचार केला ना प्रीतमचा आज संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी प्रीतमची पाहायला मिळाली. या अगोदरच्या मॅच मध्ये धावपटा धावा लागले गेले ते म्हणजे आडव्या बॅटने खेळण्याचा इथून प्रयत्न होता. समोर
खेळण्याचा हा प्रयत्न स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवलाय प्रीतमनं. इथून आणखीन एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागल्या जातील त्या म्हणजे तब्बल 12 धाबा. इथून मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथून क्षेत्ररक्षक आहेत तिथे सनी ठाकूर. इथून एक धाव कंप्लीट केली जाते. सलग जर 3 डॉट आले तर महेश दादा घरत साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज गोलंदाजाला दिले जातील. अगदी महेश साहेब घरात जर पाहायला गेलं तर 2 रात्री बेलपाडा संघाचा चांगला खेळ होतोय. रमाकांतजी कडू यांच्या माध्यमातून संघ आज पुरस्कृत करण्यात आला होता आणि आज मात्र त्या संघाचा चांगला खेळ पाहायला मिळाला आहे. 3 सलग निर्धाव चेंडू आले ना प्रवीण तर मात्र 1000 रुपयाचे कॅश प्राइज गोलंदाजाला दिले जातील. बाळ्या शेठ खरं स्पर्धा एन्जॉय करतात आमचे अमितजी मात्रे. यावेळी मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. गोलीच्या वेगाने चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. फलंदाजाच्या बॅटनला दणदणीत चौकार. सतरा धाबा धावपटा लागल्या गेल्यात. या षटकातील आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सोनू पाटील आपण पाहू शकता ऑन स्ट्राईकला. त्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. यावेळी प्रीतम तैनात असेल. चांगला फटका आहे. बराच काळ हवेमध्ये स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि चेंडूला पाठवून दिला आउट ऑफ द पार. ठोकलाय सोनू पाटील. हा दर्जेदार षटकार. च्या साह्यानं तब्बल 23 धाबा धावपटाला लागल्या गेल्या. चांगली इथून बॅटिंग करत असताना आता सोनू, कारण सुरुवात थोडीशी खराब झाली होती पण त्यानंतर सोनूनं हा डाव सावरलाय. एक चौकार आलाय आणि त्यानंतर मात्र एक षटकार पाहायला मिळाला सोनूच्या बॅट मधून. धावपटा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे तब्बल 23 धाबा. चांगली इथून बॅटिंग करत असताना कामोडी संघाचा हा सोनू पाडे. तिसऱ्या षटक हाताळत असताना प्रीतम घरात थोडीशी महागडी गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याच्या या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची बॉटम टॉय घेऊन पाठीमागच्या दिशेनं हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. गलीमध्ये सुंदररित्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. इथून एक धाव कंप्लीट केलाय आणि एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे तब्बल 24 धावा. 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि जय हनुमान कामोडी संघाची धावपटा धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 3 बाद 24 धावा. पाहू शकताय बेलपाडीचे प्रेक्षक अगदी एन्जॉय करतात ही मॅच. मेगा फायनलची मॅच आहे. धावपटा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे तब्बल 24 धाबा. सलग 3 चेंडू निर्धाव आले तरी सुद्धा महेश दादा घरत यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. गोलंदाज इथून प्रसाद पाटील दाखल झाले शेवटच्या षटक हाताळण्यासाठी. ऑन स्ट्राईकला आपण पाहू शकताय फलंदाज सोनू त्याने एक षटकार ठोकलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र जोरदार अपील केली जाते. लाऊडली अपील आशाभूत नजरेनं खरं तर गोलंदाज पाहत होता पण लेग बाय स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 25 धावा. इथून खरं तर आज ही खरं तर आपण जर पाहायला गेलात ना प्लेअर ऑफ टुर्नामेंट बाईक साठी इथून मात्र आता खेळ पाहायला मिळतोय. आपण कौतुक करू शकताय. तर आता ही बाईक कुठल्या गावामध्ये जाईल, कुठल्या खेळाडूच्या नावावर इथून लिखलं जाईल. खरं तर आता गुंडलेकन चांगलं केलं जाते आमचे कांचनजी पालकर साहेबांच्या माध्यमातून. इथून मात्र बराच काळ चेंडू हवेमध्ये अँटी बॅकवर्ड स्पेल क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. चेंडू सरळ जाईल सीमारेषा पलीकडे. फलंदाजाच्या बॅट बदलला ब्रँडेड षटकार.
जाबा धावपडला लागल्या गेल्या. चांगली इथून बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतो फलंदाज जर विचार केला फलंदाज परेश म्हात्रेच्या बॅट हा षटकार आहे. कौतुक करूयात फलंदाज परेशचं सुद्धा. अगदी सुरुवातीपासून या टुर्नामेंट मध्ये चांगली बॅटिंग त्याची राहिली, शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये राहिलाय आणि त्याच्या बॅट मधून मोठे फटके पाहायला मिळालेत. त्याचं सुद्धा आपण कौतुक करूयात. इथून गोलंदाज प्रसाद पाटील यावेळी दांड्यान फुल केली जाते आणि इथून मात्र महत्वाची विकेट परेश म्हात्रेला परत रस्ता दाखवला जातोय आणि इथून मात्र एक गोल्डन विकेट मिळवतोय तो म्हणजे प्रसाद पाटील. गावाच्या मानाची चला बरेच प्रेक्षक बेलपाड संघाची सुद्धा पाहायला मिळतात. प्रसाद पाटील या गोलंदाजाने महत्वाची विकेट परेशला बाद केलंय. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावर दाखल झालेत संजय म्हात्रे. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र बॅक टू बॅक दुसरी विकेट मिळवते प्रसाद पाटील. एकदा जोरदार होऊन जाते बेलपाड संघ. शोभा मंदिराची अपार तो सृष्टीचा हाय चमत्कार, तो सृष्टीचा हाय चमत्कार, तो सृष्टीचा हाय चमत्कार. थारी डोंगरावर होती बेलाची कलाई देवाची बघा भैरी नाथाची. दरवर्षाला भरती जत्रा आमच्या भैरी नाथाची. हा चेंडू जरी निर्धाव आला तरी महेशजी गरज साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल गोलंदाजाला. अमित म्हात्रे सुद्धा फुल एन्जॉय करतात आमचे बाल्या शेठ. इथून मात्र या षटकातील आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावपटा धावा इथून स्थिर पाहायला मिळतात. 31 धावा. चांगली गोलंदाजी आता मात्र प्रसाद पाटील हा गोलंदाज करतोय. ऑन हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्पेलिंग पंचांच्या अगदी जवळून चेंडू पाहायला मिळाला आहे. डीप बॅकवर्ड स्पेलिंग क्षेत्रामध्ये सुंदररित्या क्षेत्रक्षण आणि इथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एकेरी धावेनिशी धावपटा धावा पाहायला मिळतात त्या म्हणजे तब्बल 32 धावा. या षटकातील आता शेवटचा एक चेंडू बाकी आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एक बलाढ्य संघ समोर होता पण त्याने इथून मात्र बेलपाडा संघाने दाखवलंय इलाका हमार रहा है धमाका भी हमार रहेगा. अगदी तशाच प्रकारचाच खेळ पाहायला मिळतोय. धावपटा धावा लागले गेले त्या म्हणजे 32 धावा. शेवटचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र हा चेंडू इथून निर्धाव येताना पाहायला मिळतोय. इथून मात्र पूर्वार्ध संपलं जात आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना जय हनुमाना कामोडी संघाच्या धावपटा लागले गेले त्या 32 धावा आणि इथून मात्र आता बहिरीनाथ 11 बेलपाड संघासमोर आव्हान ठेवलंय ते म्हणजे 33 धावांचा. अतिशय चांगली मॅच पाहायला मिळते. ही स्पर्धा आपण जर पाहायला गेला तर उरण तालुक्यातील मानाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा अध्यक्ष मान्य श्री बळीशेठ घरत आयोजित घरत 11 क्रिकेट क्लब जासई सरपंच 2022 या स्पर्धेमध्ये 2 रात्री मला समालोचन करण्याची संधी अनिकेत घरत नयनजी हवाल आणि संपूर्ण घरत 11 जासई यांनी खरं तर उपलब्ध करून दिली. त्याबद्दल अनिकेत घरत आणि नयनजी हवाल आणि संपूर्ण जासईकरांचा मी आभार व्यक्त करतोय. आणि इथून मात्र माझ्या वाणीला पूर्ण नाम असेल दुसऱ्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकूयात प्रवीणजी गायकर यांचा. बलचट घरचा वाढदिवस आज गाजतय मानाचा. घरत 11 क्रिकेट संघाचा आयोजन ठरलाय मोलाचा. वाढदिवस आज गाजतय मानाचा. घरत 11 क्रिकेट संघाचा आयोजन ठरलाय मोलाचा. घरत आमची शान गावागावान है साई बाबाचा भक्त छान गोरगरिबांना करतोय दान. सोन्याचा दिवस उगवला आज बलिशेठ भाईंच्या बर्थडे.
खऱ्या अर्थानं बहिरीनाथाची कृपाच बनावी आज या बेलपाडा गावावरती. दमदार क्रिकेटचा परफॉर्मन्स राहिला आज आणि कालच्या रात्रीमध्ये सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाले. फर्स्ट सेमी फायनल त्यांनी जिंकली आणि त्याच्यानंतर आता फायनल मध्ये देखील दमदार कामगिरी गोलंदाजाची. प्रसाद पाटील, त्याच्यानंतर विनय म्हात्रे, सन्नी ठाकूर, प्रीतम घरत, काय कमालीची गोलंदाजी केली या खेळाडूने आणि तब्बल 32 धावांवरती खऱ्या अर्थानं थांबवला आणि 33 धावांची गरज आता ही मॅच जिंकण्यासाठी, ती म्हणजेच बेलपाडा बहिरीनाथ 11 बेलपाडा टीमला. तर सलामीची जोडी इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. ती अर्थातच सौरभ आणि प्रसाद ही सलामीची जोडी. बालेशेठ म्हात्रे यांचं कौतुक करावं तेवढंच कमी, कारण दमदार योगदान आणि सातत्याने विचार केला तर भरपूर सारे पाठीराखे या बेलपाडा गावाची तुम्हाला आज पाहायला मिळत आहेत. आज मात्र बहिरीनाथाच्या नावानं खऱ्या अर्थानं हा संघ मैदानात उतरला आणि दमदार कामगिरी. आणि आज मात्र त्या गावामध्ये ट्रम्पॅट बँड देखील वाजले जातील आणि आनंद खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. तर विकेट हॅट्रिक साठी श्रावणी प्रवीण गायकर कांबोटे यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक. परंतु इथे धावा बनवायच्या त्या 33 आणि कदाचित या पहिल्या विकेट साठी दमदार सुरुवात झाली बहिरीनाथ 11 बेलपाडा संघाच्या माध्यमातून, तर मात्र या मॅच मध्ये ते लवकरच कमबॅक करू शकतील. नारायण शेठ गव्हांचे आमचे आता बोटीची वेळ झाली असेल तरी मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. आणि षटकार हॅट्रिक साठी सलग 3 षटकार लगावले. तर या ठिकाणी गोल्डन मॅन बलीशेठ घरत यांच्या वतीनं तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक फलंदाजांना इथे दिलं जाईल. चला आता मॅच मध्ये तुम्हाला मजा येईल. ट्विस्ट आता मॅच मध्ये पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज दैवत म्हात्रे गोलंदाजीवरती आणि फलंदाजीसाठी आणि 3 चौकारासाठी महेश शेठ घरत यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. तर मार्शल म्हात्रे यांच्या वतीनं षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक 1000 रुपयाचं पारितोषिक बहिरीनाथ 11 बेलपाडा संघाला इथे खेळाडूंना दिलं जाईल. तर 24 बॉल मध्ये 33 धावा बनवायच्या आहेत. सलामीला स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्ही पाहताय तो प्रसाद पाटील आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज सौरभ. आता सासूरवाडीची खऱ्या अर्थानं प्रतिष्ठा मैदानावरती पाहायला मिळते. जावं इथे मात्र मॅचचा आनंद घेत स्वतः आयोजक आणि मात्र चांगली कामगिरी. पहिलाच बॉल ओव्हर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, क्लीन बॉल. पहिल्याच बॉल वरती विकेट गमावली आणि पहिला धक्का टीम बेलपाडाला. प्रसाद या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करणारा खेळाडू. पहिल्याच बॉलवरती त्याला मोठा होता का हे देखील आता प्रश्न विचारले जातील आणि त्यालाही स्वतःला प्रश्न पडला असेल. मोठा फटका खेळला तो खेळाडू आणि मैदानातून मात्र बाहेर झाला आणि यावेळीच बाद झाला 0 वरती. पहिल्याच बॉलवरती कदाचित सिंगल घेऊन धावा पहिल्या ओव्हर्स मध्ये त्याने कंप्लीट केल्या असत्या. कदाचित पहिल्या ओव्हर मध्ये मेन गोलंदाज असतात त्याच्यामुळे तुम्हाला सांभाळून खेळावं लागतं आणि पहिल्याच बॉलवरती त्याने प्रयत्न केला आणि कदाचित हा प्रयत्न त्याला आता अंगलट येईल आणि 0 वरती बाद झालाय. पहिलाच धक्का लागेल तो अर्थातच बहिरीनाथ 11 बेलपाडा टीमला. नवीन फलंदाज रोहन कडू येत आहेत. भारी भक्कम फलंदाज, दमदार फलंदाज त्यांना संबोधला जातो. तो खेळाडू आला मैदानावरती आणि इथे 0 वरती पहिला धक्का लागलाय. 33 धाव्यांचा पाठलाग करत असताना जबरदस्त गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज तो म्हणजेच दैवत म्हात्रेने कांचन संपूर्ण रात्रीमध्ये भरपूर विकेट या गोलंदाजाच्या नावावरती. एक मॅच मध्ये तर तो त्या विकेटच्या जीवावरती मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देखील ठरला होता आणि इथे पाहावं लागेल. सुरुवात तर विकेटने घेतले. गोलंदाज सज्ज होतील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. रोहन तडाखा दिलाय. बॉल हवेत आहे भरपूर काल आणि सलग दुसरा धक्का लागला असता. नियतीला मान्य नव्हतं. बॉल सीमा पार चौकार. परंपरा
नक्कीच या ठिकाणी दमदार नृत्य पाहिलं तुम्ही. आता काला टी शर्ट वाला होता, नाव नाही माहिती, अगदी खांद्यावर घेऊन डान्स करत होता. हल्दीला तर जाम कॉल असतील, कारण जबरदस्त शिरू शिरू शेरू आणि विरू कितर आहे. तर खऱ्या अर्थाने चौकार ठोकलाय, विकेट होता परंतु झेल सुटला गेला आणि चौकाराला फलंदाज. या ठिकाणी विचार केला तर रोहन यांच्या बॅट मधून अगदी मजबूत शरीरयष्टी असणारा हा खेळाडू पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज तयार. यावेळी देखील मोठा फटका आहे व्ही शेप मध्ये, लॉंग ऑफ लॉंग ऑन मधून षटकार. ऐकाचा त्या पुनवेला आमच्या देवाच्या जत्रेला आमच्या देवाच्या जत्रेला आमच्या देवाच्या जत्रेला मन गावाचा पहिला ग्राम दैवत भैरीनाथाला राम दैवत भैरीनाथाला राम दैवत भैरीनाथाला गत वर्षाची DJ काय जबरदस्त फटका लगावलाय षटकाराला आणि षटकाराच्या मदतीनं धावा लागलाय धाव फलकावरती. इथे दमदार बॅटिंग करतोय तो फलंदाज रोहन. झेल सुटला आणि त्याच्यानंतर अक्षरशः तुटून पडलाय गोलंदाजांवरती. आता चिंतेचं वातावरण ते अर्थातच अनुप 11 जय हनुमान कांबोटे संघाच्या गोलंदाजांवरती. वॉड बॅटिंग चौकार आला, त्याच्यानंतर आला षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावा झाल्या 10. 33 धाव्यांचा पाठलाग करत असताना कांचन आता गरज असेल ती फक्त आणि फक्त 21 बॉल आणि 23 धाव्यांची गरज. सोडलेला झेल अंगलेट आलाय कांबोटे संघाला आणि इथे अक्षरशः तुटून पडलाय हा भारी भक्कम वजनदार फलंदाज रोहन कडू. यावेळी देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली, फलंदाज होतील बाद. चौकार षटकारानंतर लगेच उत्तर दिलं आणि दुसरा धक्का लागेल या ठिकाणी भैरनाथ 11 बेलपाडा टीमला. बिंदास द्या तुम्ही कामोडला भोरी, रिक्षाचा धंदा आहे हाताच्या वरी. बिंदास द्या तुम्ही कामोडला भोरी, रिक्षाचा धंदा आहे हाताच्या वरी. बिंदास द्या तुम्ही कामोडला भोरी, रिक्षाचा धंदा आहे हाताच्या वरी. बिंदास द्या तुम्ही कामोडला भोरी, रिक्षाचा धंदा आहे हाताच्या वरी. कांबोटला पोरी देणार रिक्षावाले आहेत तर भरपूर, कारण तिथे प्लॅटफॉर्म देखील आहे. मला खांदेश्वर स्टेशन, मानसरोवर स्टेशन आणि भरपूर चांगलं त्या ठिकाणी डेव्हलपमेंट तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि जेव्हा जेव्हा कांबोटेचे मॅचेस असते ना तेव्हा तेव्हा तुम्हाला सातत्याने आमच्या रिक्षावाले जास्त खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहेत. कारण तो असतो रिक्षावाला, सकाळी उठून धंद्यावर जात असतो, जॉबवाल्याला ऑफिसला सोडत असतो, तरुण तरुणीला कॉलेजला सोडत असतो, तो असतो रिक्षावाला. जबाबदारीचा भार त्याच्या डोक्यावरती असतो. लोकांना वाटतो की रिक्षावाला अडाणी असतो पण तोही उच्च शिक्षित असतो, परंतु काही परिस्थितीमध्ये तो या धंद्यामध्ये पडलेला असतो. जीवाची पर्वा न करता अर्ध्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं एखादा तुमच्या घरी कोणी हॉस्पिटलमध्ये खऱ्या अर्थानं आजारी पडला तर तो तेवढ्या रात्री तो तुम्हाला 4 व्हीलर नाही भेटला तर नक्कीच तो स्वतः जातो, तो असतो रिक्षावाला. आणि हे खऱ्या अर्थानं रिक्षावाल्यांसाठी डेडिकेटेड संगीत खऱ्या अर्थानं मॅडी यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. महत्वाची विकेट, रोहन झालेत मैदानातून बाहेर. आता गरज आहे ती म्हणजेच 20 बॉल आणि 23 धाव्यांची गरज. 10 धावा रोहनच्या या 2 तडाखेबंद फटक्याने या मॅच मध्ये भैरनाथ 11 बेलपाडा संघाला कमबॅक केलं. प्रत्येक बॉलवरती तुम्ही मोठे फटके खेळता, तुम्हाला सिंगल डबल घेऊन देखील मॅच बनवता येते आणि इथे त्या मोठ्या फटक्याच्या नादामध्ये रोहन आता बाद झालेत आणि विकेटची गरज होते दैवत यांना, ते विकेट इथे संपादन करत असताना यावेळी इस बॉलला वळवण्याचा प्रयत्न केलाय. अगदी बॅट्समनच्या जवळून जाणारा हा बॉल, ऑफ स्टंपच्या थोडा जवळून जाणारा हा बॉल, परंतु इथे बीट झालेत. डॉट बॉलची समाप्ती होते. काय जबरदस्त कमबॅक करत असताना तिथे झेल जर सुटला नसता तर तिथे चौकारी वाजला असता, षटकारी वाजला असता, परंतु फलंदाज रोहन जसा जीवनदान मिळाला त्याने मात्र डावाची सुरुवात केली आणि आता जबाबदाऱ्या वाढल्या जातील विनय आणि सौरभ यांच्यावरती. पुढे सरसवून मारलाय फटका, लॉंग ऑफ लॉंग ऑफच्या वरून सीमा रेषा पार. ही नवसाची गावाच्या मानाची बघा बेलपाडच्या लोकांची दरवर्षाला भरती जत्रा आमच्या भैरीनाथाची. दरवर्षाला भरती जत्रा दरवर्षाला भरते जत्रा आमच्या भैरीनाथाची. दरवर्षाला भरते जत्रा आमच्या भैरीनाथाची.
तर थँक्यू डीजे. षटकार आलाय शेवटच्या बॉल वरती. धाबा झाल्या त्या 16. अर्धा पल्ला बैरनाथ 11 बेलपाडा संघानं पार केलाय. आता 18 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज. तर या ठिकाणी व्यासपीठावर आमंत्रित करतो आम्ही थोड्याच वेळात बक्षीस समारंभाचा सोहळा पाहायला मिळेल. खरं स्वर्गीय मेघनाथ प्रतिष्ठान आणि विठ्ठल रखुमाई झाशी संघाचे कॅप्टन भूषण यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केलाय. फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होते बॉल वेगाने. संजय बॉलला चेस करतील त्यांच्या आबाक्याच्या बाहेर. चौकार. डोंगरावर हाय डोंगरावर मोठी बेलाची कालाई देवाची बागा भैरी नाथाची दरवर्षाला भरते जत्रा भैरी नाथाची दरवर्षाला भरते जत्रा आमच्या भैरी नाथाची. दर बसाला भरते चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धाबा लागतात. धाव फलकावरती 20. आता फक्त 13 धाव्यांची गरज. व्हेरी गुड स्टार्ट. सुरुवात भरपूर चांगली होत असताना यावेळी अतिशय बाउन्स करण्याचा प्रयत्न केला होता पंचांनी. तिथे अवंतर घोषित केला. अवंतरच्या मदतीने धावा लागतात धाव फलकावरती. तब्बल 21 धाबा. त्याला वन बाउन्सचा देखील इशारा देत असताना बालेशेठ मात्र इथे आनंद साजरा करत असताना नृत्य करत असताना कारण कदाचित इथे साकार होत आहे. परंतु यावेळी साबेता हे बॉल तिथे झेल टिपला गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला संजय यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला. धक्का लागेल 3रा तो बेलपाडा टीमला. बिंदास द्या तुम्ही कामोडला गोरी रिक्षाचा धंदा आहे हाताच्या वरी. बिंदास द्या तुम्ही कामोडला गोरी रिक्षाचा धंदा आहे हाताच्या वरी. बिंदास द्या तुम्ही कामोडला गोरी रिक्षाचा धंदा आहे हाताच्या वरी. बिंदास द्या तुम्ही कामोडला गोरी रिक्षाचा धंदा आहे हाताच्या वरी. तर फलंदाज झालेत बाद. तर नवीन फलंदाज येत आहे सन्नी ठाकूर. व्हेरी गुड बॉलर. अर्थातच मला या गोलंदाजी सौरभ नेरे संघाचा चकल्या या नावाने संबोधतात त्या गोलंदाजाला. तशी चकली गोलंदाजी तुम्ही याच्या माध्यमातून पाहिलीत आणि तशी दमदार फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहिलीत. परंतु इथे गरज असेल आता 16 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. वेगवान बॉल होता. पडल्यानंतर अगदी यशच्या हातामध्ये विसावत असताना निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना कारण पहिल्या बॉलवरती चौकार आला होता आणि त्याच्यानंतर त्याने स्वतःला कमबॅक करत असताना रोशन आज अपयश आली. कारण मागच्या दोन्ही मॅच मध्ये तो स्वतः खऱ्या अर्थानं रनआउट झाला आणि त्याच्यानंतर निराशा आली. कारण तो दमदार खेळाडू परेशने देखील दमदार कामगिरी केली. त्याच्यानंतर बारक्या कांबळे चेतन गोवारी या खेळाडूंनी दमदार खेळ दाखवला. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना कदाचित 45 ते 50 धाबा असत्या तर या मॅच मध्ये कांबोडी संघाचा पारडा जड झाला असता. पण बैरनाथ एवन बेलपाडा संघ सहजासहजी हार मानायला तयार नाहीये. यावेळी साकू टप्प्याचा बॉल भिरकावून दिलाय. क्षेत्र होते त्यांना बीट करत असताना चेंडू जाईल सीमा पार. चौकार. जर बेलपाट संघानं हा सामना जिंकला फायनल जिंकली तर VVM विलास वामनशेठ म्हात्रे यांच्या वतीनं 10,000 रुपयाचं पारितोषिक या संघाला दिलं जाईल. परंतु यावेळी पाहावं लागेल दुसरी धाव कंप्लीट करतायत वेगाने. 2 धावा कंप्लीट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीने षटक देखील कंप्लीट होईल. दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतायत 27. विजयासाठी 12 बॉल 6 धाब्यांची गरज. परंपरा वाडवडिलांची बेलपळ गावाची बागा बेलपळ गावाची दरवर्षाला भरती जत्रा आमच्या भैरी नाथाची. दरवर्षाला भरती जत्रा आमच्या भैरी नाथाची. दर बसाला भरते जत्रा आमच्या भैरी नाथाची. तर या ठिकाणी विचार केला तर जबरदस्त इथे क्रिकेट तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळालं. फायनलची मॅच बिग ट्रॉफी बलिशेठ घरत यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा सरपंच साहेब SR घरत यांच्या मार्गदर्शनाने ही स्पर्धा तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. परंतु ही नाईटची स्पर्धा खऱ्या अर्थानं ही संकल्पना आली आणि दमदार पहिला मान खऱ्या अर्थानं उरण विभागामध्ये नाईट स्पर्धा भूषण यांनी विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ जायसे. त्याच्यानंतर ही अजून एक दर्जेदार मानाची स्पर्धा तुमच्या भेटीसाठी आली उरण तालुक्यातील आणि इथे देखील दमदार आयोजन. पहिलाच बॉल आला निर्धाव. 6 धाव्यांची गरज आहे 12 बॉल मध्ये. महेंद्र सिंग धोनीने जसा हिंदुस्थानचा वर्ल्ड कप 2011चा षटकार लगावून तो जिंकत
होता कदाचित तसाच फटका लगावून ही मॅच मात्र फायनल विजेता चॅम्पियन पद पटकावेल अर्थातच बैरनाथ बेलपाडा संघ। यावेळी साऊंड साईडला फटका एक्झिक्यूट केला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला थोडीशी खराब फिल्डिंग होती, दुसऱ्या लगेच प्रयत्न केला आणि 2 धावा कंप्लीट। गुड रनिंग विथ द विकेट, इथे वेगाने 2 धावा कंप्लीट करतायत आणि 2 धावेच्या मदतीने धावा लागतायत ते 29। आता 4 धावेची इथे गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी। गोलंदाज सज्ज आणि यावेळी सावेत आहे फटका, क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी परंतु इथे फलंदाज होतील बाद। बिंदास द्या तुम्ही कामोडला गोरी रिक्षाचा धंदा आहे हाताच्या वरी बिंदास द्या तुम्ही कामोडला गोरी तर 4 धाव्यांची गरज असेल या ठिकाणी मॅच जिंकण्यासाठी। मनापासून धन्यवाद देऊया या ठिकाणी बलिशेट घरत, त्याच्यानंतर एसआर घरत साहेब, ग्रामस्थ मंडळ जासई, नयन हवल, कांचन पालकर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्हाला या स्पर्धेसाठी 2 दिवस आपण बोलावलात आणि एक सन्मानाची स्पर्धा खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाहायला मिळाली आणि पाहता पाहता या स्पर्धेचा मात्र आज अंतिम रात्र आणि अंतिम सामना तुम्हाला इथे पाहायला मिळाला। गोवर्धन आलेत नवीन फलंदाज, विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धाव्यांची गरज। आता स्ट्राईक एंडला फलंदाज आले ते म्हणजेच विनय खेळण्यासाठी सज्ज, बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल थोडासा टर्न झाला परत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत वेगाने, 2 धावा कंप्लीट, अगदी 2 पासून दूर असेल आता मात्र संघ अंतिम विजयाकडे। मेगा फायनल जी तुम्हाला पाहायला मिळते डी लॉट्स मधून हा संघ क्वालिफाय झाला होता, त्याच्यानंतर हा संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश केला आणि आता मात्र फक्त आणि फक्त 2 धावेने दूर असेल। कमाल आहे कांचन पालकर, आताच लोक झोपेतून उठलीत की काय, अजूनही 900 लोक मॅचचा आनंद घेत आहेत, कमाल आहे। आणि इथे पाहावं लागेल एक धाव तर कंप्लीट होते, दुसरी धाव घेत असताना 2022 या नाईट स्पर्धेमध्ये चॅम्पियन भैरीनाथ 11 बेलपाडा टीम। परंपरा